शेतकरी बंधूंनो नमस्कार। तुम्ही ग्रेट महाराष्ट्र चॅनल पाहताय। तर मंडळी, आपल्या महाराष्ट्रात हा द्राक्ष शेती प्रामुख्याने पीक बरेच शेतकरी करतात किंवा प्रत्येक भागामध्ये द्राक्ष शेती आता लोक करत आहेत आणि द्राक्ष शेतीकडे वळत आहेत। तर द्राक्ष शेतीकडे जे वळतात शेतकरी, त्यांना या द्राक्ष शेतीमधून उत्पन्न पण मिळतं। ते उत्पन्न मिळण्यासाठी त्यासाठी कष्ट करावं लागतं आणि जे द्राक्षावर येणारे रोग आहेत त्याला पण त्यांना ते सामना करावा लागतो। त्यासाठी औषधाची फवारणी करावी लागते। द्राक्षावर एक प्रामुख्याने येणारा रोग असतो तो म्हणजे एक भुरी असतो। त्या भुरी रोगासाठी शेतकऱ्यांना बरेच त्रस्त असतात, त्यामुळे द्राक्ष शेतीमध्ये उत्पन्नात म्हणजे घट पण होते। तर ह्याच भुरी रोगासाठी आर्मचुरा जे जिओग्रो कंपनी आहे, त्या जिओग्रो कंपनीचा आर्मचुरा एक अद्वितीय बुरशीनाशक आहे। ते आपल्याला बाजारात उपलब्ध झाले आणि त्याने आता नवीन लॉन्च केलेला आहे। तर त्याचा रिझल्ट आपण बघण्यासाठी आज आपण आहे तासगावमध्ये। तर आपण त्या शेतकऱ्याला भेटलोय आणि त्याच्याकडून आपण जाणूनच घेणार आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पहा। नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण पाहत आहात ग्रेट महाराष्ट्र चॅनल। आपण या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच चॅनल सबस्क्राइब करा, म्हणजे विविध माहितीपूर्ण व्हिडिओंचा तुम्हाला लाभ घेता येईल। मंडळी, दिवाळीनंतर जसजशी थंडी वाढू लागली आहे तसं बाजारामध्ये विविध फळांची आवक ही होऊ लागली आहे। या थंडीमध्ये प्रामुख्याने सीताफळ, स्ट्रॉबेरीज, मोसंबी, पेरू, संत्री याच्या बरोबरच टप्पोऱ्या आंबट गोड द्राक्षांची ही आवक होऊ लागली आहे। हिरव्या आणि काळ्या रंगाची द्राक्ष त्याच्या चवीमुळेही आपलं लक्ष वेधून घेतात। द्राक्ष हे तसं वेलवर्गीय फळ आहे। द्राक्षाचे वेल हे मांडवावर चढवून त्याचं पीक घेतलं जातं। या चविष्ट फळाची काळजी ही तितकीच बारकाईनं घ्यावी लागते। याचं कारण या पिकावर पसरणारा भुरी रोग हा रोग बुरशीजन्य आहे आणि त्यावर वेळीच प्रतिबंधात्मक उपाय केले गेले नाहीत तर फळांची वाढ आणि फळांचं उत्पादन दोन्ही दृष्टीने नुकसान हे बागधारकांचं होतं। शेतकरी बंधूंनो, भुरी या बुरशीजन्य रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी जिओग्रो या फलोत्पादनातील तज्ञ आणि अग्रगण्य कंपनीनं सखोल संशोधन करून आर्मचुरा या नावाचं एक बुरशीनाशक औषध हे बागायतदारांसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे। द्राक्ष पिकांसाठी हे बुरशीनाशक अतिशय उपयुक्त आहे। जिओग्रो भारतीय बनावटीची कंपनी भारतीय फलोत्पादन क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण संशोधनासाठी एक महत्त्वपूर्ण नाव समजलं जातं। संशोधनातील सातत्य ही जिओग्रो कंपनीची महत्त्वपूर्ण ओळख मानली जाते। भुरी रोगामुळे द्राक्ष पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं। या बुरशीजन्य रोगानं द्राक्षाचं उत्पादन देखील घटतं, शिवाय द्राक्षाचे गुणवत्ता किंवा त्या द्राक्षाच्या दर्जावरही त्याचा परिणाम होतो। त्यामुळेच जिओग्रो कंपनीने तयार केलेलं हे बुरशीनाशक अतिशय प्रभावी औषध म्हणून वापरता येऊ शकतं। या बुरशीनाशकाच्या अधिकृत वापराची परवानगी NRCG या संस्थेने दिली आहे। आता याचा वापर कसा करायचा असा प्रश्न आपल्या मनामध्ये निश्चितपणे आला असेल तर फळबाग छाटणीनंतर द्राक्षबाग फुलोरा अवस्थेत असताना 10 दिवसांच्या अंतरानं 2 फवारण्या कराव्यात। यासाठी 240 मिलीच्या 2 फवारणीनंतर 28 दिवसाचे दीर्घकाळ नियंत्रण आपल्याला मिळते। शेतकरी बंधूंनो, आपण प्रत्यक्ष काही शेतकरी मित्रांचे अनुभव ऐकूया आणि त्यातूनच आपली खात्रीही करून घेऊया। आता आपण त्यांच्या शेतातून थेट जाणून घेऊया त्यांच्याच तोंडून जिओग्रोच्या आर्मचुराचे रिझल्ट्स। अनेक लाभधारक कृषी बांधवांपैकी एक आपणही होऊया। शेतकरी बंधूंनो नमस्कार, तुम्ही पाहतात ग्रेट महाराष्ट्र। तर आपण आहे तासगावमध्ये, आपल्या सोबत द्राक्ष शेती करणारे शेतकरी आहेत। तर द्राक्ष शेतीविषयी तुम्हाला तर आधी कळालंच आहे, पण आपण आता त्यांच्याच तोंडून जाणून घेऊया ते आर्मचुरा जे जिओग्रो कंपनीचं आर्मचुरा औषध आहे, जे बुरशीनाशक आहे, ते स्वतः वापरतात। त्याचा रिझल्ट यांना कसा भेटला आहे ते आपण त्यांच्याच तोंडून जाणून घेऊया, जेणेकरून आपल्याला कळेल की त्या औषधाचा रिझल्ट कसा आहे। नमस्कार। नमस्कार। तुमचं नाव आणि पत्ता इथला एकदा व्यवस्थित सांगा। मी पाटील सुहास शंकरराव, मुक्काम पोस्ट चिंचणी, तालुका तासगाव, जिल्हा सांगली। बरं, आता आपली किती एकर शेती आहे? माझी शेती सर्वसाधारण 3.5 एकर आहे। बरं, त्यामध्ये प्रामुख्याने कोणती पिकं असतात? मग 3.5 एकरामध्ये टोटली द्राक्ष बागच आहे, पूर्णपणे पूर्णपणे। आता द्राक्ष बाग हे तुमच्या म्हणजे सांगली भागात तर भरपूर ठिकाणी असतात, बरोबर। तर मग तुम्ही हे कधीपासून सुरू केली द्राक्ष शेती? मग द्राक्ष शेती मी 14 वर्ष झालं करतोय। 14 वर्ष झाली। मग आता हे जिओग्रो कंपनीचा आर्मचुरा हे तुम्ही कधीपासून वापरताय? जिओग्रो कंपनीचं आर्मचुरा मला गतवर्षी मिळालं आणि गतवर्षी मी आर्मचुराचे 2 हात घेतले। तर 2 हात घेत असताना पहिला हात मी 41-42 दिवसाला घेतला, 10 दिवसाच्या अंतरानं दुसरा हात घेतला। त्याच काळात तासगाव भागात बऱ्याच ठिकाणी भुरीचा प्रादुर्भाव जोरात होता। मलाही माझ्या आजूबाजूला भुरीचा प्रादुर्भाव जाणवत होता, म्हणून मी काळजीपूर्वक भुरीच्या औषधाचा शोध घेतो। त्या काळात मला आर्मचुरा हे मिळालं आणि त्याचे रिझल्ट मला गतवर्षी चांगले मिळाले।
तुमच्या भागात आला होता. बुरीचा प्रादुर्भाव चांगला होता, भरपूर होता. मग त्याला तुम्ही आर्मचुरा वापरलं. मग तुम्ही शेतकऱ्यांना कसं रिकमेंड कराल? की गतवर्षी मला मिळालेला अनुभव आर्मचुराचा खूप चांगला आहे, खूप चांगले रिझल्ट आहेत त्याचे. आणि याही वर्षी मी पहिला हात 42 दिवसाला घेतला आहे, आता दुसरा हात मला घ्यायचा आहे. आता तुम्ही इथं शेतकऱ्यांनी बघू शकता तुम्ही इथं की या पानावरची काळोखी असेल, गडावरचं लस्टर जाणवत असेल, तर या दोन्हीच्या अनुषंगानं आर्मचुराचे फायदे भुरीच्या बाबतीत अतिशय चांगले आहेत. त्याचबरोबर पानावरची काळोखी आणि लस्टर हे सुद्धा अतिशय चांगल्या स्वरूपाचं आपल्याला मिळतंय. त्यामुळे शेतकरी बंधूंनो, तुम्ही आर्मचुरा वापरायला काही हरकत नाही. बरं, आता तुम्ही शेतकऱ्यांना म्हणजे आता हे तुम्ही सांगताय तर काय शेतीमध्ये काय बदल जाणून येतो, म्हणजे पिकामध्ये काय बदल जातो? पिकामध्ये एक तर बदल पहिला जाणवतो की पानावरती काळोखी येते आणि तजेलदारपणा पानाचा चांगल्या प्रकारे जाणवतोय. त्याचबरोबर पूर्णपणे मण्याना घडाला भुरीच्या बाबतीत संरक्षण कवच मिळाल्यासारखं जाणवतंय. आता याचा डोस कसा असतो आणि कसा घेतला पाहिजे शेतकऱ्यांनी? नेमकं मी आर्मचुरा गतवर्षी घेत असताना किंवा यावर्षी पहिला जो हात घेतला तो एकरी 240 मिली या हिशोबानं घेतला. तर सर्वसाधारण 10 दिवसाच्या अंतरानं दुसरा हात मी घेतला, तर एकूण पहिला हात 240 ml चा, दुसरा हात 240 ml चा, असे 2 हात. तर या दोन्ही हातांमुळं घडाची साईज किंवा मण्याची साईज, लांबी कुठेही पॉईंट थांबलेला आढळला नाही. तर ग्रोथ आहे तशीच टिकून होती, पानाची काळोखी तशीच टिकून होती. त्यामुळं आर्मचुरा हे औषध मी भुरीच्या बाबतीत जे औषधाचा शोध घेत होतो त्या पद्धतीनं ते अतिशय प्रिव्हेंटिव्ह म्हणून चांगल्या स्वरूपाचं काम करतंय. खूप छान आहे. बरं, म्हणजे एक शेतकऱ्याला जे पाहिजे आहे म्हणजे पिकाला, द्राक्ष शेतीच्या पिकाला, ते आर्मचुरानं पूर्ण केले असं तुमचं मत आहे? 100% म्हणू शकता का? 100% म्हणू शकतो. ओके, तर आर्मचुरा हे म्हणजे वापरलं पाहिजे शेतकऱ्यांनी. जिवाग्रो कंपनीचा आर्मचुरा वापरायला काही हरकत नाही. त्याचे रेसिडन्स कुठलेही जाणवले नाहीत आणि अतिशय पीक पोषकदृष्ट्या, वाढीच्या दृष्टीनं अतिशय सक्षमपणे काम करतंय, चांगुलपणे काम करतंय. तर अतिशय चांगलं प्रॉडक्ट आहे हे. तुम्ही याचा लाभ घ्यायला काही हरकत नाही. आता आपण इथं बघू शकतोय, म्हणजे इथं बघू शकतोय. हे पान असेल, घडाची साईज असेल, याच्यावरचं लस्टर बघा, याची काळोखी बघा. बरोबर. तर ही जिवाग्रोची म्हणजे हीच बॉटल आहे, हीच एकरी आपल्याला वापरायची. जिवाग्रो कंपनीची हीच बॉटल आहे. सर्वसाधारण एकरी 240 ml याचं प्रमाण आहे. तर 10 दिवसाच्या अंतरानं दुसरा हात घ्यायचा आहे. म्हणजे 480 ml मध्ये आपण 1 वर्षाच्या भुरीचा समूळ नायनाट करू शकतोय. प्रिव्हेंटिव्ह दृष्ट्या हे वापरायचं आहे. तर शेतकरी बंधूंनो, तुम्ही हे पण वापरू शकता. तुम्हाला जर तुमची द्राक्ष शेती करत असाल तर तुम्ही नक्कीच तुमच्या ज्या शेतामध्ये तुमचे जे द्राक्ष पीक आहे त्यासाठी जी भुरी रोग येतोय त्यासाठी नायनाट करण्यासाठी एक चांगलं औषध आहे, तुम्ही नक्कीच वापरू शकता. तर सर, तुम्ही वेळ काढून मुलाखत दिली आणि शेतकऱ्यांच्या फायद्याची माहिती सांगितली, त्याबद्दल तुमचं पण ग्रेट महाराष्ट्र चॅनलकडून खूप खूप आभार. धन्यवाद. ओके, थँक्यू. जिवाग्रो कंपनीच्या आर्मचुराची हमी होईल बुरशीच्या त्रासाची कमी. ही माहिती आपल्याला कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आपला महाराष्ट्र, ग्रेट महाराष्ट्र.